ते इथे डिस्प्लेला स्क्रीनवर दाखवून त्या प्लेयरनी जो डिसिजन घेईल तेच फायनल होईल. त्यामुळे तुमच्या अशा एका प्लेयरला पाठवा की त्याला क्रिकेटचं नॉलेज असेल, अन्यथा फक्त नावं पाठवण्यासाठी कुणाला इथं पाठवू नका. दोन्ही टीमचे 12 खेळाडू येतील आणि जशी मॅच सुरू होईल आवाजात थोडासा बदल, यानंतर तुमच्या समय जोडले जातील टेनिस क्रिकेट विश्वातील एक गोड आवाज, आवाजाचा पहाड म्हणून ज्यांना नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं, आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर. या सर मनापासून स्वागत आहे, धन्यवाद. आणि मी त्या दिवशी कॅप्टन मीटिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या टीमचा प्लेयर असेल तोच इथे कॉमेंट्री स्टेजवर राहील. तुम्ही दुसऱ्या टीमचा प्लेयर जर पाठवला तर त्याला इथे स्टेजवर आम्ही एंट्री दिली जाणार नाहीये. त्यामुळे तुमच्याच टीम मधला प्लेयर इथं 11वा इथं प्लेयर पाठवून द्या. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा किताब यशला आपण या ठिकाणी जो सुपूर्द करतोय. एक जबरदस्त खेळ यशचा पाहायला मिळाला. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स यशचा पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी नक्कीच आहे. ज्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे अमितजी मोडक, आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. अमित लवकर या. तुमचं जे प्राइज आहे मॅन ऑफ द मॅचचं, तर पहिलं प्राइज आहे तुमच्या हस्ते दिले जाते. त्यामुळे पटकन कॉमेंट स्टेजच्या समोर जी मॅन ऑफ द मॅचची फ्रेम बनवलेली आहे तिथं तुम्ही लवकरात लवकर येण्याचे सहकार्य करा. अमितजी मोडक. खरं तर अमित दादा मोडक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे. यश या अगदी ह्या वर्षी देखील स्कोरवर अपडेट करतात 2 मिनिटं. गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वडकी प्रीमियर लीग तुम्ही नक्कीच आपण खेळताना पाहतो. एक जबरदस्त आयोजन नियोजन गतवर्षी देखील झालं होतं. याही वर्षी बहरदार नियोजन आहे. काय सांगशील या नियोजनाबद्दल आणि पहिल्या मॅच मध्ये जी खेळी झाली आहे तुझी त्याबद्दल काय सांगशील? एक जबरदस्त नियोजन आहे गेल्या वर्षापेक्षा. मजा येते आहे खूप खेळायला. खूप खूप असं अभिनंदन तुझं देखील असेल. अमोल दादा या अमित दादा तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण यशला या ठिकाणी वितरित करतोय. जबरदस्त खेळला. एकदा जोरदार टाळ्या यशसाठी आपण वाजूया. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक याच्या नावावरती नक्कीच कोरली जाते. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं मेडल आणि त्यानंतर मानाची ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. खरं तर गावातील खेळाडू आणि गावातील खेळाडूंना दिलेली नामी संधी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. वडकी प्रीमियर लीग मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. एका बाजूने चला सामना सुरू होतोय. अंपायर धन्यवाद अनिकेत गुंजाळ सर. दुसरी आणि महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. वडकी गावठाण चॅलेंजर आणि त्यांच्या विरोधात वडकी नाला हिरोज या दोन टीमच्या दरम्यान मॅच क्रमांक 2 या ठिकाणी जारी आहे. वडकी गावठाण चॅलेंजर टीम क्षेत्ररक्षण करते तर वडकी नाला हिरोज टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तीन धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान चेंडू बिग हिट केलाय आणि पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकार साबळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज ओव्हर टू प्रवीण सर.
प्रणव स्ट्राईकच्या दिशेला एक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 9 धावा. ओव्हर क्रमांक 1 जारी आहे आणि पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. नेत्रदीपक फटके मन जिंकणारी फलंदाजी प्रणवची मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार त्यानं मात्र जे लगावले. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत फील्ड केला जातोय. सिंगल घेतली जाते 1 धाव आणि या दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईनं मात्र एकूण 3 धावा ज्या पूर्ण केल्या गेलेल्या. झटपट क्रिकेट आहे. प्रकाश जोता खेळवली जाणारी भव्य दिव्य आणि नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा आहे आणि अतिशय झटपट क्रिकेट मात्र या ठिकाणी मात्र जे खेळवले जात आहे. स्कोर कार्ड वरती धावा 24 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 1 संपलंय आणि या ओव्हर क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये जी टाकली जाईल. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी, पहिल्या दिवशी फार मोठा पाठिंबा प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला चला गोलंदाज या. एक लक्षात ठेवा पॉवर प्ले झाल्यानंतर 4 फिल्डर हे पॉवर प्लेच्या आतमध्ये राहतील आणि 5 फिल्डर हे पॉवर प्लेच्या बाहेर राहतील. आणि ज्यावेळेस सामना टाय होईल किंवा सुपर ओव्हर होईल त्यावेळेस 5 फिल्डर बाहेर राहतील आणि 4 फिल्डर आत राहतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुंदर कलेक्शन या ठिकाणी चेंडूचं केलंय. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर असेल 24 वरती. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 2 चालू झाली आहे. लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपला जाईल आणि पहिला धक्का मैदान सूरज गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रणव अतिशय धुवाधार फलंदाजी करत होता, त्याला बाद करण्यात नक्कीच यश आले आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा 24 स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. 4 षटकांची मॅच क्रिकेटच्या रसिकांना या ठिकाणी जे पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहतोय हा पिच क्रिकेटची स्पर्धा प्रकाश होतात सजलेले नेत्रदीपक अशा प्रकारचं क्रीडांगण त्या ठिकाणी चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आठवणी अशा असतात तोंजळ भरलेल्या पाण्यासारख्या, नकळत तोंजळ रिकामी होते आणि उरतो फक्त ओलावा. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचा सूरजचं षटक क्रमांक 2 चालू आहे. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती येईल. सिंगल जी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. धावांसाठी फार मोठी धाव नक्कीच आपण पाहतोय. 24 चेंडूंचा झटपट खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. वडकी प्रीमियर लीग आजपासून झाली आहे सुरुवात. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक ताकदवान फटका. शतरक्षक चेंडूवरती, चेंडू सीमा पार. पंचांचा
स्पर्धेचा लाईव्ह चालू आहे, डीजेचा दणदणाट आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो एक नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहतोय. आणि याच्या आधी पण एक कॅच जो प्रेक्षकांनी घेतला मंगेश वांजळे, आपल्याला बी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. धन्यवाद अमोल भाऊ. या ठिकाणी सगळी पारितोषिकं अमोल भाऊ या ठिकाणी मात्र स्वीकारतायत, पुकारतायत आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर अशा प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे तयार झाले. काय नेत्रदीपक चषक देखील आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी या चषक देण्यात येणार आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू आहे, शतरक्षक चेंडूवरती, चेंडूची फेकी केली जाते, धावफलक जाऊन पोहोचेल. तिसरं षटक चालू असताना 41 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी पलायन, दुसरी धाव होती पूर्ण, 2 धावा होतील पूर्ण, धावफलक जाऊन पोहोचेल 43 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ओ या दरम्यान पुन्हा एकदा यष्ट उडवल्यात, यष्टरक्षकाची कमाल, मैदानाच्या आतमध्ये होती धमाल, परंतु पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. अर्थात फलंदाज असेल सुरक्षित. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 43, ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी जारी आहे. सर्व संघांनी प्रत्येकाला एक एक रिप्लाय आहे, रिव्ह्यू आहे. ओ पुन्हा एकदा यष्ट्या उडवल्यात, एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला मात्र जो देण्यात आलेला आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्कोर कार्डवरती धावा 43, ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जारी आहे. ओ गती परिवर्तन या चेंडूमध्ये आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळालं. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. याचबरोबर षटकाची होती समाप्ती. 3 ओव्हर संपल्यात, धावा 43. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. ऐका ना, हे तुम्ही मागे या, सहकार्य करा, सगळ्यांनी मागे या. चला पंच सामना चालू करा. शेवटचं षटक, अंतिम षटक नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शाहरुख सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 43 धावा. एलईडी स्टंप, लाईव्ह स्टंप नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र जे वापरले गेले. दरम्यान मात्र आपण पाहतोय हवाई फायर, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, षटकार. जाईल. दरम्यान मात्र आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. आजच्यापर्यंतच्या हॅपीच्या इतिहासात सर्वप्रथम लाईव्ह स्टंप, नक्कीच एलईडी स्टंप नक्कीच या ठिकाणी मात्र जे वापरले गेलेले आहेत. IPL मध्ये सर्वप्रथम स्टंप केव्हा वापरले गेले तर 2016 साली सर्वप्रथम लाईव्ह स्टंप नक्कीच वापरले गेले. दरम्यान मात्र आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी मिळेल. आणि IPL मध्ये जे स्टंप वापरले जातात त्यांची किंमत किती आहे माहित आहे का? 30 लाख रुपये. नक्कीच आपण पाहतोय त्या स्टंपची नक्कीच किंमत आहे. आणि आपल्या आश्रयदीप सिंगनं 2 स्टंप मात्र मागल्या सीझन मध्ये तोडले होते. दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. 50 धावा स्कोर कार्डवरती. दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा केले आक्रमण, उत्तुंग षटकार.
वेळेस आजच्या बॉक्स मधला लकी ड्रॉची चिठ्ठी काढली जाईल आणि त्या प्रेक्षकास 1000 रुपयाचं पारितोषिक आणि एक ट्रॉफी भेटली जाईल. त्याचप्रमाणे फायनल ज्या दिवशी असेल त्याच दिवशी याप्रमाणे लकी ड्रॉ घेतला जाईल आणि ज्या प्रेक्षकाशी चिठ्ठी या लकी ड्रॉ मध्ये निघाली जाईल त्या प्रेक्षकासाठी सायकल भेटली जाईल. त्यामुळे या स्पर्धेचा आनंद प्रत्येक प्रेक्षकाने घ्यावा असा समस्त ग्रामस्थ वडकी आणि क्रिकेट खेळाडू या सगळ्यांना वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की छोटा असू किंवा मोठे कोणी पण असू, जो प्रेक्षक असेल त्यांनी इथे येऊन आपल्या नावाची चिठ्ठीची नोंद करायची आहे. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रकाश झोतात ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. नेत्रदीपक आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि आपण या ठिकाणी पाहतोय प्रेक्षकांनी देखील तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती केलेली आहे. पुढची जी सामना होणार आहे, पुढचा सामना पिंपळमाळा फायटर्स वर्सेस बाजारमाळा व्हाईट हॉर्स. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी येऊन टॉस उडवायला यायचे. चला पुढच्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन पिंपळमाळा फायटर्स वर्सेस बाजारमाळा व्हाईट हॉर्स दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचे. सामन्याला होई सुरुवात. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत प्रवीण हरपळे सर आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मात्र जे काम करतायत. टार्गेट जे असेल जिंकण्यासाठी 58 चला धावांचं वडकिनाला सहकार्य करा, फिल्डिंग लावा, अजून 4 मॅचेस घ्यायचेत. चला शेखरजी मोडक निलेशजी आंबेकर आपल्याला विनंती आहे आपल्या प्लेयरला सांगून पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर स्कोररच्या भूमिकेमध्ये मयूर मोडक सर अतिशय सुंदर काम नक्कीच करताना आपल्याला जे पाहायला मिळतात त्यांचे स्वागत. आमचे डीजे ऑपरेटर राम गायकवाड यांचं देखील मनापासून स्वागत. आमची पीटीसी टीम त्यांचं देखील दर्जेदार काम नक्कीच जे पाहायला मिळते. पीटीसी टीमला मी पहिल्यांदा भेटलो, परंतु इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचे अनेक व्हिडिओज मी पाहतोय. सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण पीटीसी लाईव्ह या टीमचं नक्कीच महाराष्ट्रभर मात्र काम चालू असतं. त्यांचे मी स्वागत करेल. तुम्हाला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. चला आता मॅच चालू होणं गरजेचं असेल. प्रवीण हरपळे सरांबरोबर प्रशांत शिंदे सर नक्कीच पंच म्हणून काम करतायत, त्यांचं स्वागत. प्रेक्षकांना विनंती आहे जे लकी ड्रॉ साठी ज्या आपण नाव नोंद करायचे ते कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच 2 आयोजक बसलेले त्यांच्याकडे नोंद केली जाईल. निलेश पहिलं षटक टाकण्यासाठी तयार. अनिकेत आणि शाहरुख ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळते. दरम्यान मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. फेकी पोहोचलीये, 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत. बॉलचं स्पीड मोजण्याचं मशीन देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जे वापरले गेले माझ्यासाठी देखील नक्कीच नवीनच आहे. मी पहिल्यांदाच पाहतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय हा फटका, चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर, उत्तुंग षटकार. पाहायला मिळत आहे. सुरुवात आक्रमक, सुरुवात स्फोटक, सुरुवात विस्फोटक, ज्वालाग्रही फटक्यांची मालिका मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय 24 चेंडूत 58 बनवायच्यात. आतापर्यंत 8 आल्यात, 3 चेंडू टाकून झालेत. पहिले षटक प्रगतीपथावरती चालू आहे. अनिकेत आणि शाहरुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गती परिवर्तन चेंडू मध्ये नक्कीच जे पाहायला मिळालं. हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. योगेश काका
कृपया सहकार्य करा, इकडून ओढू नका, सगळ्यांनी सहकार्य करा. दरम्यान हा फटका, शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग, चेंडू सुसाट, सीमा पार, खणखणीत चौकार. हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही. आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यष्टी अतिशय चपळाईनं त्या ठिकाणी मात्र जे उडवल्या गेल्यात. षटकाची होती समाप्ती. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती येत आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टीम हॉडल, टीम मीटिंग, टीम चर्चा मैदानाच्या आतमध्ये जारी. कुणाच्या हातात षटक सोपवलं जावं. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू अजून जे शिल्लक आहेत आणि 18 चेंडूत बनवायच्यात. कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर 18 चेंडूत अजून 46 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या बनवायच्या आहेत. चला चला सहकार्य करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग जेवढी टाळता येईल तेवढी संघांनी टाळता येईल तेवढा प्रयत्न करा. 18 चेंडू 46 धावा, 46 धावा 18 चेंडू. मॅच रंगतदार होईल शेवटपर्यंत, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. चला वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ सबको चलना पड़ेगा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 जारी आहे. वाईड बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धावफलक एका धावेच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 13 वरती. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. दरम्यान बिग हिट केलाय, चेंडू सुसाट वेगा, सीमा पार, उत्तुंग षटकार. एक सुमित गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा आक्रमण, मिड विकेटच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. फेकी पोहोचलीये. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 21 वरती. ओव्हर क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय, पाहायला मिळते विकेट. फलंदाज बाद. ही मॅच शेवटपर्यंत रंगतदार होईल. समान ताकदीच्या 2 टीम आमने सामने. येणाऱ्या 15 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच चालणार आहे. आणि ज्या वेळेस विकेट पडल तर नेक्स्ट बॅट्समननी लक्षात घ्यायचे की धावत यायचे. आजच्या दिवस प्लेयरनी सहकार्य करायचे. चला नेक्स्ट बोर्ड टीम. आता वेळापत्रक सगळ्यांपर्यंत पोहोचला असेल. मॅच कुणाची या सगळ्यांना माहित आहे. दोन्ही कॅप्टन, आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. यानंतरची महत्वपूर्ण मॅच आपल्याला जी पाहायला मिळेल त्यामध्ये पिंपळमळा फायटर्स आणि विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बाजारेमळा व्हाईट हॉर्स आणि पिंपळमळा फायटर्स दोन्ही कॅप्टननी ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. नाणेफेक आपल्याला संपन्न करायची यानंतरच्या तिसऱ्या मॅचची. चला बोथ कॅप्टन ताबडतोब संपर्क करणं गरजेचं आहे. टॉस झालेला आहे. बाजारेमळा व्हाईट हॉर्स टीमनं टॉस जिंकलाय आणि फलंदाजी. षटकाची होती समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र धावा आहेत ते 21 धावा. पिंपळमळा फायटर्स पुढच्या सामन्याचा क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायला तयार राहायचंय.
12 चेंडू 37 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. 12 चेंडू 37 धावा. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगताना पाहायला मिळते. केलाय प्रहार, केले आक्रमण, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, षटकार. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग कन्फेरी, षटकार. मॅच इज ऑन. आली रसगुल्ला, परंतु आपण पाहतोय षटकार. आणि स्कोर कार्ड जर पाहिलं 40 धावा. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. सौरभ मोरे यांनी कॅच घेतलाय. 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायला या. 10 चेंडू 18 धावा. आणि पुन्हा एकदा हवाई फायर. काय फल. आणि यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक भेटले जाईल. अँडी जबरदस्त फलंदाजी करताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत आंबेकर अर्थात अँडी काय जबरदस्त स्फोटक आक्रमक फलंदाजी करतो आहे. बॅट तळपली अनिकेतची. सामना समीप आणून ठेवलाय. आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. आता मात्र टिपलाय झेल, परंतु नो बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल. नो प्लस सिंगल, बरोबर ना. एकूण धावा असतील 2. आणि या स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. संघाचं होते अर्धशतक पूर्ण. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 50. सामन्याचं समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक. 8 चेंडू 8 धावांची गरज. मॅच रंगलीये, सामना रंगलाय. रोमहर्षकता सामन्यामध्ये नक्कीच जे पाहायला मिळते. 8 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर. चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार. टिपला तर 200 रुपयांचं पारितोषिक. वा, काय स्पर्धा आहे, काय क्रिकेटची स्पर्धा. नक्की आपण पाहतोय काय वातावरण या ठिकाणी मात्र जे तयार केलंय. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. वडकी गावठाण चॅलेंजर टीमनं हा सामना जिंकलाय. जबरदस्त खेळ त्यांचा जो पाहायला मिळाला. खास करून अनिकेत आंबेकर यांनी जी फलंदाजी केली, लागोपाठ 4 षटकार ठोकले. आणि जबरदस्त फलंदाजी अनिकेत आंबेकर अँडीची. अजित शेठ साबळे आपलं बक्षीस बी गेलेले आहे, तर विनंती आपल्याला ते बक्षीस घेऊन इथं द्यायला यायचंय. आपल्या हस्तेच ते बक्षीस दिले जाईल. अजित शेठ साबळे. बारा चेंडू 39 धावा. मॅन ऑफ द मॅच अनिकेत आंबेकर. अँडी मॅन ऑफ द मॅच.
सन्माननीय समीर दादा मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. समीर दादा आपल्याला विनंती करतो आपण त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कक्षात पोहोचायचं आहे. परीक्षित शेवाळे या छोट्या प्रेक्षकाने सुद्धा कॅच घेतलाय, त्याला देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत आंबेकर. कॅमेरावाले या छोट्या प्रेक्षकावाल्याला आपण आहे ना परीक्षित सन्माननीय समीर दादा मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि अनिकेत आंबेकर अँडी मॅन ऑफ द मॅच